मी देवाची प्रार्थना करून परतत होते. माझ्या डोळ्यातून अश्रू होते. मी रडत-रडत देवाकडे प्रार्थना केली होती, की माझ्या जीवनातील हा अंधार नष्ट होऊ दे आणि माझी परीक्षा घेणे बंद कर. मला 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत माझे आयुष्य घालवायचं नव्हतं, कारण त्याच्यासोबत माझं आयुष्य नरकाहून कमी नव्हतं. मी कित्येक वर्ष त्याच्यासोबत माझं आयुष्य घालवत होते आणि आता त्याच्यासोबत पुढील आयुष्य घालवण्याची ताकद माझ्यात नव्हती. माझा नवरा मला अनोळखी परिसरात घेऊन आला होता. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मी आणि माझा नवरा दिवाकर वेगाने पावले उचलत होतो. बाहेर खूप जास्त ऊन होतं आणि त्यामुळेच आम्ही लवकरात लवकर हॉटेलवर पोहोचू इच्छित होतो. हॉटेल जास्त काही दूर नव्हतं, त्यामुळेच आम्ही कोणत्याही गाडीने जात नव्हतो, तर आम्ही पायीच निघालो होतो. परंतु काही वेळातच माझं डोकं गरगरू लागलं. पण दिवाकर 60 वर्षाचा असून देखील एखाद्या तरुण मुलाप्रमाणे वेगाने चालत होता. परंतु माझ्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकणे खूपच कठीण होत होतं. आणि मग अचानक माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मी चक्कर येऊन खाली पडले. मला काही शुद्ध राहिली नाही. आणि जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. एक अनोळखी परिसर, एक अनोळखी शहर, तिथली भाषा देखील मला समजत नव्हती. अशा जागी मी हॉस्पिटलच्या बेडवर एकटीच पडले होते. माहित नाही माझा नवरा कुठे गेला होता. स्वतःला एकटीलाच पाहून माझ्या फक्त जीवच जायचा बाकी राहिला होता. मी तिथल्या एक नर्स सोबत बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु तिथल्या जवळजवळ सगळ्याच लोकांना तमिळ भाषा येत होती आणि मला तमिळ भाषा अजिबात येत नव्हती. त्यामुळे मी अजूनच टेन्शनमध्ये आले. मला समजत नव्हतं मी काय करू, माझ्या नवऱ्याला कसं शोधू, कशी काय कोणासोबत बोलू. मी जास्त काही शिकले नव्हते आणि माझ्यात त्यावेळी हिंमतही नव्हती की मी तिथल्या परिस्थितीसोबत लढू शकेल. ज्याला कोणाला मी हाक मारायची तो माझ्यासोबत फक्त तमिळ भाषेमध्येच बोलायचा आणि मग मी शांतपणे त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत बसायचे. माझ्या डोळ्यातून आपोआप अश्रू गळत होते. मी तर तिथे देवदर्शनासाठी आले होते, परंतु मला काय माहित होतं की इथे आल्यावर मी माझ्या नवऱ्यापासून वेगळी होईन. तेव्हा माझी अवस्था अशी होती की माझं शरीर भीतीने थरथरत होतं, हृदय तर जोरजोरात धडधडत होतं आणि येणाऱ्या वेळेला मी कशी सामोरी जाऊ याचा विचार करत होते. मी अगदी मनापासून देवाकडे प्रार्थना करत होते की त्याने माझ्यासाठी काहीतरी रस्ता दाखवावा, जेणेकरून माझे सगळे प्रॉब्लेम दूर होतील. मी हा विचार करून हैराण होत होते की जर दिवाकर मिळाला नाही किंवा जर तो हॉस्पिटलमध्ये आलाच नाही, तर मग माझं काय होणार? मी कुठे जाणार? कोणासोबत बोलणार? माझं पूर्ण आयुष्य खूप कठीण प्रसंगातून जात होतं आणि देवाच्या दर्शनासाठी जायचं आहे, त्यामुळे माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होत आहे. त्यामुळेच मी खूप खुश होते. परंतु मला माहीत नव्हतं की इथे देखील माझं नशीब माझी परीक्षा घेणार आहे. माहीत नाही माझ्याकडून असा कोणता गुन्हा झाला होता की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माझ्यासाठी एक मोठी परीक्षा उभी असायची. इथे देखील एक मोठी परीक्षा माझ्यासमोर होती. दिवाकरचा काहीच पत्ता नव्हता, काहीच ठाव ठिकाणा नव्हता आणि मी इथे मला कोणी मदत करते यासाठी वाट पाहत होते. मी देवाला प्रार्थना करत होते, हे देवा, माझ्या नवऱ्यासोबत गाठ घडून आण. माझ्यावर उपकार कर. मी आतून खूपच तुटली आहे. मला मोठ्या संकटात टाकू नकोस. मी हात जोडून अगदी हुंदके देत रडत होती. देव सोडल्यास मला इथे कोणाचा आधार नव्हता. प्रार्थना करून काही वेळ निघून गेला असेल, इतक्यात एक तमिळ डॉक्टर माझ्याजवळ आला होता आणि मला असं रडताना पाहून हळू आवाजात मराठीत बोलू लागला. सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही का रडताय? मी तुमची काही मदत करू शकतो का? एक तमिळ डॉक्टर इतक्या चांगल्या पद्धतीने मराठी बोलताना पाहून मी तर पहिले हैराण झाले आणि मग मी लगेचच त्याला सांगितले की माझा नवरा माहीत नाही कुठे गेलाय. मी तर इथे देवदर्शनासाठी आले होते, परंतु चक्कर आल्यामुळे रस्त्यात पडले. कदाचित इकडे ऊन खूप जास्त आहे आणि मला हे ऊन सहन झाले नाही. परंतु त्यानंतर काय झाले मला काहीच माहीत नाही. मी हॉस्पिटलमध्ये कशी आली आणि माझा नवरा दिवाकर कुठे आहे मला काहीच माहीत नाही. माझ्याजवळ नाही काही सामान आहे आणि नाही कागदपत्र. माझ्या खांद्यावर एक छोटीशी बॅग होती, त्यामध्ये काही महत्त्वाचे कागदपत्र होते. ते देखील माझ्याजवळ आता नाहीत. मी कशा प्रकारे माझ्या नवऱ्याला शोधून काढू आणि कुठे जाऊ? फक्त माझ्या नवऱ्यासोबत भेट घडून आणा. तुम्ही फक्त मला माझ्या नवऱ्याजवळ पाठवून द्या. बाकी मला काही नको. मी डॉक्टर पुढे हात जोडून भीक मागू लागले. मला इतका जास्त हैराण पाहून तो डॉक्टर म्हणाला, "तुम्ही काळजी करू नका. जर तुमचा नवरा तुम्हाला इथे घेऊन आला आहे, तर तो नक्कीच तुम्हाला भेटायला येईल. कदाचित असं झालं असेल की ते काहीतरी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले असतील. तुम्ही संध्याकाळपर्यंत त्यांची वाट पहा.
तोपर्यंत मी इथल्या नर्सना तुमची काळजी घ्यायला सांगतो. तुम्ही कॉफी प्या, तुम्हाला आरामाची गरज आहे. त्या डॉक्टरने मला धीर दिला आणि सांगितलं की संध्याकाळी ते पुन्हा एकदा राऊंड मारतील, मला भेटायला येतील. जोपर्यंत माझा नवरा मला मिळत नाही तोपर्यंत ते मला सर्वतोपरी मदत करतील. त्या डॉक्टरांच्या मदतीने मला थोडा धीर आला, कारण की ते डॉक्टर तिथलेच होते आणि त्यांना तिथल्या प्रत्येक गोष्टीची माहिती होती. ते नक्कीच माझ्या नवऱ्याला शोधून काढतील. परंतु मला तर माझ्या नवऱ्याचे ते वागणे पाहून खूप विचित्र वाटत होते. माहित नाही तो मला इथे सोडून कुठे गेला होता. मी कधीही माझ्या नवऱ्याला इतकं बेफिकर पाहिलं नव्हतं. लग्न केल्यापासून ते आत्तापर्यंत तो माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्यायचा. एक मीच अशी होते की त्याला कधीही नवऱ्याचं मान देत नव्हते. कारण की त्याच्या आणि माझ्या वयामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. मी फक्त 23 वर्षाची होते आणि तो 60 वर्षाचा म्हातारा माणूस. आजपर्यंत मी त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. परंतु आज जेव्हा तो अशा अनोळखी शहरात माझ्यापासून लांब गेला होता, तेव्हा मी खूप जास्त काळजीत होते आणि मला असे वाटत होते की त्याच्या विना माझे जगणे अशक्य आहे. कारण की तो कसाही असेल तरी तो माझा नवरा होता. जसा वेळ निघून जात होता तशी माझी काळजी अजूनच वाढत होती आणि मी देवाकडे अधिकाधिक प्रार्थना करत होते. आणि अशीच दुपारची संध्याकाळ झाली, परंतु दिवाकर काही परतून आला नाही. संध्याकाळी ते डॉक्टर पुन्हा राऊंडसाठी आले. तेव्हा महिला हैराण पाहून त्यांनी मला माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं. तेव्हा मी रडत रडत त्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याचा काहीच पत्ता नाही आणि माझी तब्येत देखील आता ठीक आहे. मी कधीपर्यंत या हॉस्पिटलच्या बेडवर पडून राहू? तेव्हा त्या डॉक्टरांनी काहीतरी विचार केला आणि मला म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी चला. मी तुमची काळजी घेईन आणि सोबतच तुमच्या नवऱ्याबद्दल काही माहिती मिळते का याबद्दल देखील प्रयत्न करेन, जेणेकरून लवकरात लवकर मी तुम्हाला तुमच्या नवऱ्यापर्यंत पोहोचवेन. त्या डॉक्टरचे बोलणे ऐकून मी जरा जास्त हैराण झाले. तो कितीही आपुलकीने बोलत असला तरी तो माझ्यासाठी एक अनोळखी पुरुष होता. मग मी त्याच्या भरोशावर त्याच्या घरी कशी जाणार होते? परंतु माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. कारण की आम्ही नवरा बायकोंच्या ज्या हॉटेलवर थांबलो होतो, त्या हॉटेलचं नाव देखील मला माहीत नव्हते आणि माझ्या नवऱ्याचा काहीच पत्ता नव्हता. मला स्वतःचाच खूप राग येत होता. एक अनोळखी शहरात आल्यावर मी त्या हॉटेलचं नाव देखील लक्षात ठेवलं नव्हतं. जर मला हॉटेलचे नाव माहीत असते तर कदाचित तो मला डॉक्टर काहीही करून त्या हॉटेलपर्यंत घेऊन गेला असता. माझ्यासमोर त्या डॉक्टरने तिथल्या एका नर्सला सांगितले की जर इथे हिचा नवरा हिला शोधत आला तर लगेच मला फोन कर. आणि मग त्यानंतर तो डॉक्टर मला घेऊन त्याच्या घरी आला. त्याचे एक खूप मोठा आलिशान घर होते. त्याने एक खोली उघडली आणि मला दिली आणि म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, इथे तुम्ही अगदी आरामात शांतपणे राहा. तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. यावेळी तुम्ही माझ्या पाहुणे आहात. जोपर्यंत तुमच्या नवऱ्याबद्दल काही समजत नाही तुम्ही इथेच राहा. मी डोळे बंद करून त्या डॉक्टराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पण मला काय माहित होतं की आजच्या जमान्यात कोणीही विश्वासाचं राहिलं नाही. तो डॉक्टर मला तिथेच सोडून माहित नाही कुठे गेला होता. मी शांतपणे त्या खोलीमध्ये बसले. माझं हृदय खूप जोरात धडधडत होतं. हा दिवस देखील मला पाहायचा होता का? का मी अशा अनोळख्या शहरात माझ्या नवऱ्यापासून वेगळी झाली? थोड्या वेळानंतर मी देवाची पूजा करायला सुरुवात केली. कालपर्यंत ज्या माणसापासून माझी सुटका व्हावी यासाठी मी प्रार्थना करत होते, आज तोच माणूस मला भेटू दे यासाठी मी प्रार्थना करू लागले. नियती देखील एक वेगळीच गोष्ट आहे. तिने मला कुठून कुठे पोहोचवलं होतं आणि आता माझ्यासोबत पुढे जे काही घडणार होते ते तर माझ्या विचारांच्या पलीकडचं होतं. मी फक्त 14 वर्षाची होती तेव्हाच माझ्या आईचा मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर माझ्या मामीने माझे जगणे अगदी नकोसे केले होते. खरं तर मामीचा भाऊ माझ्या प्रेमात पडला होता आणि त्यामुळे मामीला माझ्यापासून सुटका हवी होती. त्यामुळे तिने माझ्या बाबांना हे सांगितले होते की तुम्ही कामाला गेल्यानंतर तुमची मुलगी इथल्या परिसरातल्या टवाळ मुलांसोबत प्रेमाचे चाळे करत असते. आणि मग दिवसेंदिवस माझे बाबा माझ्यापासून लांब होत गेले. इतकंच नाही तर ते माझा चेहरा देखील पाहणे पसंत करत नव्हते. मी बाबांना खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला की माझे कोणासोबत कसले संबंध नाहीत आणि नाही मी वाया गेलेली असंस्कारी मुलगी नाही आहे. परंतु बाबांना माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या मामीवर जास्त विश्वास होता. माझी एकुलती एक मामी जी माझ्या आईच्या मृत्यूनंतर आमच्या घराची सुद्धा देखभाल करायची. तिची तर हीच इच्छा होती की कसंही करून मी या घरातून निघून जावे, जेणेकरून मी तिच्या भावाच्या आयुष्यातून निघून जाईन. तिच्या मनात असे विचार येत होते
की मी या घरातून निघून गेले तर माझे बाबा एकटेच राहतील. मग माझ्या बाबांची सर्व संपत्ती तिला तिच्या नावावरून करून घेता येईल. कारण माझ्या बाबांना कोणीही भाऊ किंवा बहीण नव्हती. आणि एके दिवशी ती अशी खेळी खेळली ज्यामुळे साप देखील मेला आणि काठी देखील तुटली नाही. मामी बाजारात चालली होती आणि जाता जाता तिने आमच्या परिसरातील एका टवाळखोर मुलाला हे सांगून आमच्या घरी पाठवलं की मी काही कामासाठी त्याला घरी बोलवलं आहे. तो मुलगा तर धावत धावतच आमच्या घरी आला, कारण की मी दिसायला खूपच सुंदर होते आणि तरुण होते. त्याला काय माहित होतं की मामीने हे असं काहीतरी जाळं टाकलं आहे. तो मुलगा जसा आमच्या घरी यायला निघाला तसं मामीने त्याच्या मागे माझ्या बाबांना आणि सोबतच तिच्या भावाला अमितला देखील पाठवलं आणि त्या दोघांनाही मी रंगेहात सापडली. पण इथे मला स्वतःला हे सर्व काय चालू आहे, तो मुलगा आमच्या घरी का आला, याबद्दल काहीच माहीत नव्हते. खरं तर जेव्हा बाबा आले तेव्हा मी त्या मुलाबरोबर बोलून त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु तो मुलगा काही ऐकून घेत नव्हता. तेवढ्यातच बाबा घरात आले. मी खूप रडले, माझ्या बाबांच्या पाया पडले. माझ्या बाबांना आणि मामीच्या भावाला सांगण्याचा मी खूप प्रयत्न करत होते की माझा त्या मुलासोबत काहीही संबंध नाही. परंतु मामीचा तो प्लॅन पूर्णपणे सक्सेसफुल झाला. मी खूप रडल्यानंतर देखील बाबांनी माझे काहीच ऐकले नाही आणि मामीच्या मित्राचा भाऊ जो वयाने खूप मोठा, त्याच्यासोबत माझे लग्न लावून दिले. हे नाते देखील माझ्या मामीनेच माझ्या बाबांना सुचवले होते. माझ्या मामीचे असे म्हणणे होते की हिला शिक्षा म्हणून हिचं लग्न एका वयस्कर माणसांशी लावून देऊया, जेणेकरून हिला समजेल की बाबांची इज्जत मातीमोल ठरवण्याची शिक्षा काय असते. आणि त्यामुळे बाबांच्या सांगण्यानुसार मी 56 वर्षाच्या दिवाकरची बायको झाली होती. मामीच्या भावाचे अमितचे प्रेम माझ्या मनात ठेवून मी दिवाकरच्या घरी आले. परंतु मी मनापासून त्याला कधीही नवरा मानला नाही आणि मानणार तरी कसं? तो तर माझ्या बाबांच्या वयाचा होता. माहीत नाही दिवाकरला काय सांगितले होते की ज्यामुळे त्याला असं वाटत होते की हे लग्न मी अगदी मनापासून केले आहे. परंतु जेव्हा आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी त्याला त्याचे अधिकार देण्यासाठी नकार दिला, तेव्हा त्याला समजलं की मी या लग्नामुळे खुश नाही. माझा नवरा खरंच खूप चांगला माणूस होता. त्याने माझ्यासोबत कोणतीही जबरदस्ती केली नाही. उलट मला माझ्या अवस्थेवर सोडून दिलं आणि मग असंच आम्ही दोघं एकमेकांसोबत नाईलाजाने वेळ घालवत होतो. दिवाकरजवळ पैशाची काहीच कमतरता नव्हती. त्याने मला एक ऐशोआरामाचं आयुष्य दिलं होतं. तो फक्त एकटेपणाचा शिकार होता. त्यामुळेच त्याला लग्न करायचं होतं आणि माहीत नाही मामीने त्याला काय काय सांगून माझं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं होतं. परंतु तरी देखील मला या नात्यापासून मुक्तता हवी होती. आमच्या दोघांमध्ये इतक्या वर्षात काहीच नातं निर्माण झालं नव्हतं. मी दिवस रात्र फक्त प्रार्थना करत होते की काहीही करून मला या दिवाकरपासून सुटका मिळू देत. माझ्या मनामध्ये माझ्या मामीच्या भावाचे प्रेम अजूनही कायम होते. परंतु तो देखील माझ्या बाबांप्रमाणेच मला लपडेबाज मुलगी समजत होता. त्याने देखील एकदाही मागे वळून माझ्याकडे पाहिलं नव्हतं. माझी चौकशी देखील केली नव्हती. मला मामीच्या भावाकडून अशी वर्तणुकीची अजिबात अपेक्षा नव्हती, कारण तो दिवस रात्र मला प्रेमाचे वचन द्यायचा. मग तो एका क्षणात हे सगळं काही कसं विसरला? लग्नाच्या 4 वर्षानंतर देखील मी एक कुमारिका होते. मी कधीही दिवाकरला माझ्याजवळ येऊ दिलं नाही आणि मग एक दिवशी दिवाकर मला म्हणाला की आपल्याला कर्नाटकला फिरायला जायचं आहे आणि तो मला देखील सोबत घेऊन जाणार आहे. फिरायला जायचं आहे हे ऐकून मी खूप खुश झाले. मी विचार केला की मी तिथल्या देवदर्शन करून दिवाकर पासून सुटका मिळवण्यासाठी प्रार्थना करेन आणि मग कदाचित माझे दिवस फिरतील आणि माझी दिवाकर पासून सुटका होईल. परंतु इथे येऊन ज्या प्रकारे मी दिवाकर पासून वेगळी झाले होते, त्यामुळे मी अगदी वेड्यासारखी त्यालाच परत मिळवण्यासाठी प्रार्थना करत होते. नाही माझ्याजवळ कोणते आयडी कार्ड होते, नाही काही कागदपत्र, नाही मला त्या हॉटेलचं नाव माहीत होतं आणि नाही मला तिथली भाषा येत होती. मी पूर्णपणे फसले होते आणि मी त्या तमिळ डॉक्टराच्या उपकाराखाली जगत होते. मला विश्वास होता की तो डॉक्टर मला नक्कीच मदत करणार. परंतु रात्र झाली होती. तो डॉक्टर माझ्याजवळ आलाच नव्हता. ती पूर्ण रात्र मी फक्त इकडे तिकडे फिरत होते. झोप तर माझ्या डोळ्यापासून खूप दूर गेली होती. खरं तर डॉक्टर पूर्ण रात्र त्या घरातच नव्हता आणि मग सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने मला सांगितले की त्याची दवाखान्यात नाईट ड्युटी होती आणि त्यामुळेच तो तिथेच माझ्या नवऱ्याची वाट पाहत होता की कदाचित तुझा नवरा तिथे तुला शोधत शोधत येईल. परंतु माझा नवरा तिथे आला नाही. त्याचे ते बोलणे ऐकून मी पुन्हा रडू लागले. तेव्हा तो डॉक्टर मला विश्वास देऊ लागला की तो सर्व प्रयत्न करेल आणि माझ्या नवऱ्याला शोधून काढेल. दिवस पटापट निघून जात होते आणि मला त्या डॉक्टरच्या घरी येऊन आता 4 दिवस झाले होते.
आता तर मी तिथे राहून देखील खूप वैतागले होते आणि सारखं त्या डॉक्टरला माझ्या नवऱ्याबद्दल विचारत होते. तेव्हा तो मला हेच सांगून माझी समजूत काढायचा, की तो माझ्या नवऱ्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि लवकरच मी तुमच्या नवऱ्याला शोधून काढेल. परंतु मला समजत नव्हते, की हे शोधणे नक्की कसलं होतं, जे संपतच नव्हतं. या अनोळखी शहरात माझ्या नवऱ्याला शोधून काढणं इतकं कठीण होतं का? मग अशाच एका संध्याकाळी तो डॉक्टर घरात नसताना मी त्याच्या घरात इकडे-तिकडे फिरत होते. माझी काळजी दूर होत नव्हती आणि मला 1 मिनिट देखील शांतता लाभत नव्हती. असेच इकडे-तिकडे फिरता-फिरता मी त्या घराच्या मागच्या बाजूला पोहोचले. तिथे मला एक दरवाजा दिसला जो मी आधी पाहिला नव्हता. तिथे काम करणाऱ्या एका मोलकरणीने सांगितले, की हा स्टोअर रूम आहे आणि खूप कमी वेळात तो उघडला जातो. मला जुन्या वस्तूंना बघण्याची एक वेगळीच आवड होती. त्यामुळे मी काहीही न विचार करता त्या स्टोअर रूममध्ये गेले. परंतु ती समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. कारण मी तिथे एक अशी वस्तू पाहिली होती, जी वस्तू इथे असण्याचा मी कधी विचार देखील केला नव्हता. माझे हृदय जोरजोरात धडधडत होते. असे वाटत होते, की जसं काही माझ्यावर कोणतातरी मोठा आघात झाला आहे. तो डॉक्टर नक्की कोण होता? आणि तो मला इथे का घेऊन आला होता? त्या वस्तूचा त्याच्या स्टोअर रूममध्ये असण्याचा नक्की काय संबंध होता? माझ्या मनात आता हजारो प्रश्न निर्माण झाले होते. माझा नवरा कुठे गेला आणि हे सगळं काय होत आहे? मला काहीच कळत नव्हतं. आता तर मला हे देखील समजलं होतं, की तो डॉक्टर माझ्या नवऱ्याचा अजिबातच शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण की त्याला तर माझ्या नवऱ्याचा शोध घेण्याची गरजच नव्हती. आता कोणी येण्याआधी मी तिथून बाहेर निघेन इतक्यातच तो डॉक्टर माझ्या मागे-मागे तिथे आला आणि मला त्या रूममध्ये पाहून त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून गेला. तो घाबरून म्हणाला, की "तुम्ही इथे का आला आहात? तुम्हाला तुमच्या खोलीमध्ये आराम करायला पाहिजे." मी त्याची कॉलर पकडली आणि त्याला विचारलं, "तू मला सांग तू कोण आहेस आणि तू मला इथे का घेऊन आला आहेस? तुला माहीत आहे ना, मी माझ्या नवऱ्याला शोधत आहे. सांग मला माझा नवरा कुठे आहे? त्याने मला तुझ्यासोबत इथे का सोडले आहे? माझा नवरा दिवाकर ठीक तर आहे ना? त्याला काही झालं तर नाही ना?" माझ्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले होते. परंतु माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी तो डॉक्टर मला पुन्हा एकदा माझ्या खोलीत घेऊन आला आणि बेडवर बसून म्हणाला, "मी तुला सगळं काही सांगेन, परंतु तुला माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवावा लागेल." हे सांगून त्याने ती बॅग उघडली. जी बॅग तो स्टोअर रूम मधून घेऊन आला होता, जी माझी बॅग होती. ज्या बॅगला मी आमच्या घरून इथे आणलं होतं आणि ती बॅग त्याच्या स्टोअर रूममध्ये होती. जेव्हा मी बेशुद्ध झाले होते, तेव्हा देखील ती बॅग माझ्याजवळ नव्हती. ती माझी बॅग हॉटेलमध्ये होती. मग असं असताना ती बॅग त्याच्याजवळ कशी आली? या प्रश्नाने मी अगदी हैराण झाले होते. डॉक्टरने ते बॅग उघडली आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी होती. ती चिठ्ठी त्याने माझ्या हातात दिली. त्याचसोबत काही कागदपत्रे देखील होती. ज्यांना पाहून मला आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला. त्या चिठ्ठीमध्ये दिवाकरने लिहिले होते, "मला माफ कर. मला माहीत नव्हते की तुझ्या बाबांनी तुझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न माझ्याशी लावून दिलं आहे. मी आयुष्यातले कितीतरी वर्ष या विचारात घालवले की कदाचित माझ्या प्रेमाने तुझे हृदय पाझरेल. परंतु मला आता समजले की तू जबरदस्तीने माझ्यासोबत बांधली गेली आहेस आणि हे चुकीचं आहे. आणि त्यामुळेच मी इथे आल्यावर तुला या बंधनातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे आणि मी तुला घटस्फोट देत आहे. माझ्याकडून तू आता या बंधनातून मुक्त आहेस आणि आता तू तुझे नवीन आयुष्य सुरू करू शकतेस. तुझं बेशुद्ध होणं हे नैसर्गिक नव्हतं, तर मी तुला पाण्यामध्ये एक औषध मिक्स करून दिलं होतं. ज्यामुळे तू बेशुद्ध झालीस आणि मग मी जाणून बुजून तुला त्या हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं. डॉक्टर विश्वजित हा एक यशस्वी डॉक्टर आहे आणि तो माझ्या एका मित्राचा मुलगा आहे. मला माहीत आहे तो तुझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल आणि मी त्याला सांगितलं आहे की त्याने तुझ्याशी लग्न करावं आणि तुझे आयुष्य सुखी करावे. तू आयुष्याचे कितीतरी वर्ष तू न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेस, परंतु तुला देखील सुखी आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण की तो तुझा हक्क आहे. योग्य वेळ आल्यावर डॉक्टर तुला या चिठ्ठीसोबत कागद देखील देतील आणि मग घटस्फोट झाल्यावर एक योग्य वेळ पाहून तू त्या डॉक्टरसोबत लग्न कर. विश्वजित 30 वर्षाचा एक तरुण मुलगा होता. त्याच्याजवळ पैशाची काहीच कमतरता नाही आणि त्याच्यामध्ये काहीही दोष नाही. त्याच्या आईवडिलांचे काहीच वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यामुळेच तो त्याचे आयुष्य एकट्याने जगतो आहे. तुझ्या प्रेमाने तू त्याचे आयुष्य अगदी भरून टाक. तो देखील तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत एक चांगलं आयुष्य जगा. मी माझं इथलं देवदर्शन करून आपल्या घरी परत जाईन आणि प्रार्थना करेन की तू नेहमी खुश राहशील. दिवाकरची ती चिठ्ठी वाचून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मला घटस्फोट देऊन कायमचा परत निघून गेला होता. माझ्या इतक्या वर्षांच्या प्रार्थनेचा स्वीकार झाला होता. मला हेच तर हवं होतं
की तो मला या बंधनातून मुक्त करेल आणि माझं लग्न कोणत्यातरी एका तरुण मुलासोबत होईल. परंतु आज जेव्हा हे झाले होते तेव्हा माझे हृदय वाईट पद्धतीने तुटले होते. माझ्या मनात काहीतरी विचार चालू होते जे मला आतल्या आत खात होते. डॉक्टर विश्वजितने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की मी तुम्हाला हे लगेच सांगू शकलो नाही कारण मला वाटले कदाचित तुम्हाला हे सगळं सहन होणार नाही. परंतु दिवाकर काका निघून गेले आहेत आणि तुम्हाला माझ्या स्वाधीन केलं आहे. जर तुमची काही हरकत नसेल तर मी तुमच्याशी लग्न करू इच्छितो. क्षणभरात मला असं वाटलं की माझ्या प्रार्थना देवाने स्वीकारल्या आहेत. खास करून जी इच्छा मी नेहमी देवाकडे मागायची, माझी हीच इच्छा होती की या 60 वर्षाच्या म्हाताऱ्यापासून माझी सुटका व्हावी आणि माझी आता त्याच्यापासून सुटका झाली होती. परंतु जे काही झाले होते ते अगदीच अचानक झाले होते. त्यामुळे ते आता सहज स्वीकारणे शक्य होत नव्हते. आणि जेव्हा विश्वजितने पुन्हा एकदा प्रश्न विचारला तेव्हा मी त्याला नकार देऊ शकले नाही. खूप वर्षानंतर माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाचे क्षण आले होते. जर कोणत्या गोष्टीचे वाईट वाटत असेल तर दिवाकरपासून अचानक असं वेगळं होणं याचं वाईट वाटत होतं. माझे त्याच्यावर प्रेम तर नव्हते, परंतु त्याच्याबद्दल माझ्या मनात आदर नक्कीच निर्माण झाला होता. दिवाकरने हे सिद्ध करून दाखवले होते की प्रत्येक पुरुष हा सारखा नसतो. तो माझ्या बाबांसारखा किंवा अमितसारखा नव्हता. त्याने माणुसकीला प्राधान्य दिले होते आणि मला त्याच्या बंधनातून मोकळे करून माझ्या पदरात सुख दिले होते. आज मला विश्वजित सोबत लग्न करून 2 वर्ष झाली होती आणि आम्ही तिथेच आमचे आयुष्य अगदी आरामात घालवत आहोत. कधी कधी विश्वजित दिवाकरला फोन करतो तेव्हा मला त्याच्या तब्येतीबद्दल समजते. आता तर माझ्या बाबांसोबत काही संबंध राहिला नाही आणि मला त्यांच्या विषयी काहीच वाटत नाही. परंतु मला दिवाकर बद्दल नेहमीच आपुलकी वाटते. तुम्ही सुद्धा या जगात दिवाकर सारख्या माणसांना पाहिलं आहे का, जे स्वतःच्या आयुष्यात असलेल्या माणसांना सुखात ठेवण्यासाठी, त्यांना सुख देण्यासाठी स्वतः मात्र सर्व दुःख स्वतःवर ओढून घेतात. पण त्याने अचानक असा घटस्फोट देऊन ठीक केले का? हे सगळं तो तर मला सांगून देखील करू शकला असता. परंतु कदाचित त्याच्यामध्ये एवढी हिंमत नव्हती की तो मला समोरासमोर सांगून सोडून जाईल. त्यामुळेच त्यांनी अशी पळवाट काढली होती. मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. धन्यवाद.